नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या या करिअर मित्राच्या युट्यूब चॅनलवर. बघा, एक महत्त्वाची अपडेट तुमच्या सर्वांसाठी घेऊन आलोय. टीईटी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा. आता आपल्याला माहिती आहे की 28 तारखेला आपली ही परीक्षा होणार आहे. पण आता याच्यामध्ये जी परीक्षा आहे याचे हॉल तिकीट लवकरच आपल्याला बघायला मिळू शकतात. म्हणजे जी 16 जून ही तारीख आहे, 16 जून पासनं ते 28 जूनच्या आतमध्ये आपल्याला हे हॉल तिकीट मिळू शकतात. 16 जून पासून म्हणजे उद्यापासूनच तुमचे हॉल तिकीट हे तुमच्या प्रोफाईलवर शो होऊ शकतात मित्रांनो. ओके, तर त्याबाबतची एक लोकमतची आपल्याला एक बातमी बघायला मिळते इथे. त्याच्यामध्ये जी बातमी आहे त्याच्यात आपण बघू शकतो की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांनी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026 ही पुढे ढकलली होती. पहिली परीक्षा कधी होती तुमची? 21 जून 2026 रोजी ही परीक्षा होती. पण त्यावेळेला काय झालं होतं की नीटची री एक्झाम होणार होती बघा. तर नीटची री एक्झाम होणार आहे, तर त्याच्यामुळे तुमची जी 21 तारखेची जी परीक्षा होती ती पुढे ढकलण्यात आली होती. ती किती तारखेला गेली होती? तर ती गेली होती तुमची जवळपास 28 तारखेला. कितीला? 28 जूनला तुमची परीक्षा गेलेली आहे. आणि याचे जे ऍडमिट कार्ड आहे, हॉल तिकीट्स आहे, तर हे हॉल तिकीट्स आता उद्यापासून म्हणजे 16 तारखेपासून मिळायला तुम्हाला सुरुवात होऊ शकते. इथे ही लोकमतची बातमी तुम्ही बघू शकता. आता याच्यामध्ये तुमचे 2 पेपर असतात बघा. तर त्याच्यामध्ये पहिला पेपर जो आहे तुमचा हा रविवारी म्हणजे 28 जूनलाच सकाळी 10:30 ते दुपारी 1 वाजेच्या दरम्यान तुमचा पेपर 1 इथे होणार आहे. आणि शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे पेपर 2 तुमचा जो रविवारीच 28 जूनला दुपारी 2:30 वाजता ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत म्हणजे संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुमचा तो पेपर 2 इथे असणार आहे. ओके, आता याच्यामध्ये इथे यांनी सांगितलंय की काही प्रशासकीय कारणामुळे या वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता आहे. अद्ययावत माहिती परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असून परीक्षार्थीने संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन परीक्षा परिषदेच्या आयुक्तांनी केलेले आहे. तर मित्रांनो, याच्यामध्ये आता मला तरी वाटत की कुठल्याही प्रकारचे बदल होऊ शकतात, पण तरीही तुम्ही अधिकृत माहितीसाठी जे आपलं परीक्षा परिषद पुणे यांचं अधिकृत संकेतस्थळ आहे, वेबसाईट आहे, त्या वेबसाईटलाही तुम्ही वेळोवेळी तिथे भेट द्या. आणि याबाबतची जी आहे ते तुमचं प्रोफाईल आहे बघा तिथे तुमची टीईटीची, तर त्याच्यामध्ये चेक करत राहा की तुमचं हॉल तिकीट आता आज तर नाही पण उद्या त्या हॉल तिकीट तुमच्या तिथे येऊ शकतात. ओके, आणि इथं मेन्शन केलंय बघा यांनी की ते जे परीक्षा परिषदेने जाहीर केले सुधारित वेळापत्रकानुसार प्रवेश पत्रे 16 जून 2026 ते 28 जून 2026 या कालावधीत संगणकीय प्रणालीद्वारे तुम्हाला प्राप्त करण्यात येतील. तुम्हाला विद्यार्थ्यांना प्राप्त करून देण्यात येतील. ओके, म्हणजे 16 तारखेपासून तुमचे जे हॉल तिकीट्स आहेत तर ते हॉल तिकीट्स तुमच्या प्रोफाईलमध्ये तिथे शो होतील. याचं जे अधिकृत नोटीस जाहीर जी आहे ती करण्यात येईल ही परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवर. ओके, तर ही उद्या अजून आपल्याला काहीतरी अपडेट्स त्याच्यामध्ये मिळू शकते. 16 तारखेला 16 जूनला, आज 15 तारीख आहे, उद्या 16 जून आहे. तर 16 जूनला आपल्याला याच्याबाबतची काहीतरी अपडेट याच्यामध्ये भेटू शकते. आता वेळ कमी आहे. आज आहे 15 तारीख आहे. मोजून तुमच्याकडे एक नाही म्हणतात 12-13 दिवस जवळपास बाकी आहेत. ओके, 12-13 दिवसात आपल्याला पूर्ण गोष्टी करायच्या आहेत. बाकी तिथे सगळ्या तुमच्या यूट्यूबवरती महामॅरेथॉन वगैरे चालू आहे. सध्या स्थितीला इग्नाइट अकॅडमीचा आपण बघतोय. इग्नाइट अकॅडमीची जी मॅरेथॉन आहे त्या मॅरेथॉनला तुम्ही जॉईन करा तिथे, कारण खूप सारे विद्यार्थी त्या मॅरेथॉनमध्ये जॉईन होत आहेत. मी काल इग्नाइट अकॅडमीचं एक मॅरेथॉन बघत होतो. त्याच्यापूर्वी मी गाडेकर सरांचं मॅरेथॉन बघितलं. त्याच्यानंतर शेळके सर, विजय शेळके सरांची ही मॅरेथॉन मी तिथे बघितली. तर त्याच्यामध्ये जवळपास 19,000 विद्यार्थी लाईव्ह होते सरांच्या सेशनला. ओके, 19,000 विद्यार्थी लाईव्ह होते. आणि गाडेकर सरांशी मी स्वतः बोललो. गाडेकर सरांचा जो व्हिडिओ आहे तो जवळपास भारतामध्ये 64 नंबरला ट्रेंडिंगला आहे भारतामध्ये टोटल. सो तुम्ही इग्नाइट अकॅडमीचे जे मॅरेथॉन आहे ना त्या मॅरेथॉनचा तुम्ही नक्की तिथे फायदा घ्या. मॉक टेस्ट सोडवा सध्या. जर तुमच्याकडे मॉक टेस्ट वगैरे अवेलेबल नसतील तर त्यांच्या वेबसाईट ॲपवर पण जाऊन तुम्ही तिथे सोडवू शकता. ओके, आणि मॅरेथॉन तर मिस करूच नका. तिथे तुम्हाला जे मॅरेथॉनची लिंक जर पाहिजे असेल ना तर ती लिंक त्यांच्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवर आहे. त्यांचे जे ऑफिशियल युट्यूब चॅनल आहे मी तुम्हाला इथे दाखवण्याचा प्रयत्न करतो बघा. त्यांचं एक ऑफिशियल युट्यूब चॅनल आहे जे इग्नाइट अकॅडमीच्या या नावाने आहे. की त्या इग्नाइट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला तिथे बघायला मिळू शकतं. ते सगळ्या गोष्टी तिथे त्यांनी दिलेल्या आहेत बघा.
हे चॅनल आहे त्यांचं इग्नाइट अकॅडमीचं. ओके, इग्नाइट अकॅडमीचं जवळपास 1,25,000 सबस्क्रायबर आहे. इथे जायचं तुम्हाला, इथे जाऊन तुम्ही त्यांचे जे मॅरेथॉन आहे बघा, सर्व मॅरेथॉन आहेत, सर्व मॅरेथॉन आपल्याला इथे बघायला मिळतात. आता हे सरांचं एका दिवसापूर्वी झालं होतं, 2,26,000 व्ह्यूज झालेले आहेत त्याला आता. त्याच्यानंतर हे शेळके सरांचं होतं, हे 20 तासामध्ये जवळपास 2,20,000 व्ह्यू 25,000 व्ह्यूज आहे. मजाक नाही, 2,25,000 व्ह्यूज आहे. आज यांचं आय थिंक अजित देव सरांचं मॅरेथॉन आहे हिंदीचं. तुमचं जर विषय असतील तर तुम्ही या मॅरेथॉनला नक्की जॉईन करा आणि या गोष्टीचा म्हणजे या मॅरेथॉनचा नक्की तुम्ही ते फायदा घेऊ. म्हणजे फ्रीमध्ये आहे, तिथं कुठल्याही प्रकारचा पैसा तुम्हाला द्यायची गरज नाहीये. ओके, तर ही अपडेट होती टीईटीची जी तुमची 28 जूनला होणार आहे, त्याची वेळापत्रक जे आपण बघितलं. त्यानंतर त्याचं हॉल तिकीट कधी मिळणार, तर उद्यापासून हॉल तिकीट हे मिळायला सुरुवात होऊ शकते. आता या बातमीनुसार आता उद्या काही परिपत्रक वगैरे येते काय हे आपल्याला बघायचं आहे. आपण वेबसाईटवर त्यांच्या परीक्षा परिषदेच्या अपडेटेड राहू तसं. ओके, तर ही अपडेट होती छोटीशी. तुम्हाला जर तुमचे काही प्रश्न असतील, डाऊट्स असतील, तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या करिअर मित्राच्या यूट्यूब चॅनलला, इंस्टाग्रामला आणि टेलिग्राम चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा. सोबत यूट्यूबवर तुम्ही सबस्क्राईब करत असाल तर साईडला एक बेल आयकॉन येतो, त्या बेल आयकॉनवरही नक्की तुम्ही प्रेस करा, जेणेकरून भविष्यात येणारी जी महत्त्वाची अपडेट आहे ती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचणार आहे. ओके, तर भेटू पुढच्या एका महत्त्वपूर्ण अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू, ऑल द बेस्ट.